आज आम्ही चाललो आहोत रंकाळा चौपाटी उद्यान। हे कोल्हापूरमधलं खूप खूप फेमस आणि आवडीचं ठिकाण आहे। जर आम्ही कोल्हापूरला गेलो तर नक्कीच इथे व्हिजिट करतो। आणि आता मुलं मोठी झाली आहेत, सो मुलांनाही तो आनंद घेता येईल म्हणून एकदा तर आम्हाला व्हिजिट करावीच लागते। तर आम्ही असे रेडी होऊन आम्ही चाललो आहोत मुलांना घेऊन। आणि माझी बहीण आहे, बहिणीच्या 2 मुली आहेत। आमच्या घरापासून जवळच आहे, पण मुलांना जास्त चालवायला नको म्हणून आम्ही ऑटोनी गेलो। तिथे म्हणजे लवकर पोहोचता येईल, तिथे लवकर पोहोचून आम्हाला एन्जॉय करता येईल, फोटोज घेता येतील। सो आम्ही पोहोचलो आहोत आता रंकाळ्याला। कोल्हापूरकरांचे सर्वांचं आवडीचे ठिकाण आहे। तर हे रंकाळ्याचे एंट्रन्स आहे। तुम्ही बघू शकता रंकाळ्याचा आमचा तलाव कसा आहे। कोल्हापूरमधलं खूप फेमस ठिकाण आहे हे आणि लोकांना खूप इथे फ्रेश वाटतं। जातानाचा बघू शकताय किती गर्दी झाली आहे। दिवाळी हॉलिडेजमध्ये तर खूप मुली माहेरी येतात आणि नक्कीच इथे व्हिजिट करतात। इथे आपण बोटिंग करू शकतो। इथे शालिनी पॅलेस आहे, परत खूप सारे आपल्याला खायचे पदार्थ, खूप व्हरायटी मिळते इथे खाण्यासाठी। आणि चालायचा असा पूर्ण तलावाच्या बाजूनी असा सर्कल गोल आहे। सो कुणाला मोठ्यांसाठी वॉकिंग करायला खूप चांगला आहे। हा मुलांचा सेक्शन आहे। लहान मुलांना इथे खेळण्यासाठी खूप सारे खेळाचे सामान ठेवलेत। आम्ही लहान असताना हे नव्हतं, हे जम्पर बाउन्सर वगैरे, पण आता हे चालू झालंय। मला वाटतं 6-7 वर्ष झालेत आणि मुलं इथे खूप एन्जॉय करतात। अक्षरशः त्यांना किती दम लागला, त्यांचे किती पाय दुखतात, पण त्यांना असे जंप मारायला इतकं आवडतं की त्यांच्यासाठी म्हणून आम्हाला हे म्हणजे जावंच लागतं, इथे टाइम स्पेंड करावाच लागतो। आणि इथे खूप सारा एन्जॉय केल्यानंतर त्यांना आम्ही चला चला म्हणून बस आता म्हणून सांगत होतो, पण त्या दोघी काही ऐकायला तयार नाहीत। जवळपास मला वाटतं 1-अर्धा तास त्याच्यामध्ये त्यांनी एन्जॉय केला। शेवटी त्या बलूनवाले जो ओनर आहे त्यांनी सांगितले की बाळांनो आता बस, दुसऱ्या मुलांना आपण परत आतमध्ये पाठवायचं आहे। तेव्हा त्या दोघीजणी बाहेर आल्या। हे सगळं झाल्यानंतर थोडंसं श्रावीनी स्लाईड खेळली, नंतर झुला तिचा फेवरेट आहे, सो झुल्यामध्ये बसले। श्रीषा आणि श्रावी दोघीजणी बसले। घरी पण झोकाळा आहे, पण घरामध्ये खेळण्याचा आनंद त्याच्यापेक्षा आपण जेव्हा गार्डनमध्ये जातो आणि गार्डनमध्ये झोकाळ्यावर बसतात ना लहान मुलं, तेव्हा त्यांना इतका आनंद वाटतो, खूप मजा येते। गार्डनमध्ये कसं असतं ना, नंबर लागलेले असतात की 1 बाय 1 तुझ्यानंतर मला बसायला द्यायचं किंवा मला बसायला द्या। आणि श्रावीनंतर श्रीषाला बसायचं होतं, पण श्रावी काय उतरायला लवकर तयार नाही। शेवटी तिला आम्ही खूप सारं बोलून मग आम्ही तिला सांगितलं की प्लीज आता जायचं आहे आपल्याला, तर श्रीदीला दे म्हणून। लास्टली तिने मग श्रीषाला जरासा दिला झोकाळ। आम्ही घरातून जेवण करून बाहेर पडलो होतो, सो आम्ही लाईट काहीतरी मुलांना द्यायचं म्हणून आम्ही तिथे कच्ची दाबेली खाल्ली। नंतर खाल्ल्यानंतर थोडंसं वॉक केलं। वॉकिंग करताना थोडेसे फोटोज क्लिक केले आणि थोडाच वेळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप अंधार झाला होता मागे। फोटो काढायला खूप मजा येत होती, कारण की फोटोज खूप छान येत होते। श्रावीचं इतकं सगळं खेळून झाल्यानंतर तिला पुन्हा त्याच्यात एक कार असते ना, त्याच्यामध्ये ते एक राऊंड फेरी मारतात, तर त्याच्यामध्ये बसायचं होतं। त्याच्यासाठी ती माझ्या मागे लागली होती की आम्हा मला बसायचं आहे, पण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता कारण की पुढचा आणखी प्लॅन्स होते। सो आम्ही तिला सांगत होतो की श्रावी आता नको, आपण नंतर आणि येऊया आणि बसूया, पण ती काय ऐकायला तयार नाही। मग शेवटी तिला आईस्क्रीमचं आमिष दाखवलं आणि मग ती गप्प बसली। आणि मग आम्ही डीमार्टला गेलो। डीमार्टमध्ये आम्हाला काहीतरी किरकोळ शॉपिंग करायची होती, खास काही असं बघायचं नव्हतं। आम्हाला काय लागणारं सामान आहे थोडंफार किरकोळ सामान ते आम्ही घेतलं आणि आम्ही तिथून निघालो। आणि त्याच्यामध्येच आमचं प्लॅन होतं की बाहेर जेवायला जायचं। मुलींनी पण खूप साथ दिली आम्हाला आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी, त्याच्यामुळे आमचा दिवस खूप छान गेला। सो शॉपिंग झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो। सो जाताना तुम्ही बघू शकताय रंकाळ्याचं वातावरण पूर्ण चेंज झालं होतं। आणि रंकाळ्याजवळच एक हॉटेल आहे असल कोल्हापुरी, सो आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं आणि आम्ही जेवलो सर्वजण। मुली फार कंटाळल्या होत्या आणि खुश पण होत्या, असा आमचा खूप छान गेला दिवस। सो जे कोणी कोल्हापूरच्या बाहेर आहेत, सो जेव्हा पण तुम्ही कोल्हापूरला याल तेव्हा नक्की व्हिजिट करा, खूप छान एक्सपिरियन्स आहे। मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।